प्रज्वल यांचा सन्मान आपण करतोय. असं वाटतं हिमालयामध्ये आले अगदी. संजय तुझी मी लय आठवण काढली, भरपूर आठवण काढत होतो संजयची मी, परंतु मला कुठं तो दिसलाच नाही. चला आमचे साईप्रीत लाईव्ह, चला या चंदूजी, साईप्रीत लाईव्ह चंदूजी वाघमारे सर, आपण सन्मान करूया. साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून आम्हाला ऑफर आले बघा. सर्व आमचे जे स्कोरर समालोचक त्यांच्यासाठी त्यानंतर आमचे तांडेल मंडप डेकोरेटर्स, चला आपण या भाविक तांडेल आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करूया. मॅच ऑन. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय ओमकार पाटील. समोर अजित मुंगाजी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय सूरज. पहिला बॉल आणि हा पहिला बॉल मात्र डॉट हाताळलाय, निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज ओमकार पाटील. चला सन्मान आपण करूया आमचे मंडप डेकोरेटर्स डीजे भाविक तांडेल आणि त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकार येतोय पुढच्या बॉलवर, अजितच्या बॅटमधून आलाय 4 धावा. 4 धावेनं टीमचा आणि संघाचा अकाउंट ओपन होत आहे 4 या अंकानं. चला त्यानंतर सन्मान आपण करूया त्याच दरम्यान शुभ सन्मान केला जातोय खरं तर या गावातील सुपुत्र ज्यांच्या आवाजाने खरं तर ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर झाली, पूर्णपणे या मैदानामध्ये ज्यांचा आवाज भिडला, गुलशन पाटील सरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं अगदी ताटामाटामध्ये केला जाईल. गुलशनजी पाटील स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा ज्यानं आपल्या आवाजाच्या माध्यमातून गाजवली, अनेक स्पर्धेमध्ये राबवली आणि त्यानंतर त्याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोट आठवून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर अगदी हा शुभ सन्मान होताना आपण पाहू शकाल. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, दमदार समालोचक, मराठीचा गोड आवाज आणि या गुलशन पाटील यांचा शुभ सन्मान. मॅच कडे जाऊयात. संघाची धावा संख्या 14 धावा धावपटलावरती, 14 रन्स ऑन दी बोर्ड. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची लढत आणि खरं तर या सरपंच ट्रॉफीचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस 14 धावा स्कोर कार्डवर लागतायत. बॉलर आपण पाहताय ओमकार आता महागडा ठरतोय. ओमकारवर हल्ला बोल केला जातोय. 14 रन्स सध्या तरी मी म्हणेन जोडल्यात आणि आता पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा ओमकार इथून सज्ज होतोय. धावसंख्या 14 आहे. सलामीला आलेला अजित मुंगाजी चांगला खेळ करतोय आणि त्याच्या जोडीला सूरजला आपण पाहू शकाल. सध्या सूरजच्या बॅटमधून धावा आलेत त्या 14 धावा, म्हणजे टीमची आणि वैयक्तिक धावसंख्या 14. पुढचा आपण बॉल इथून टाकला जाईल. ओमकार पाटीलचा हा बॉल स्पिचिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा होता, परंतु या बॉलवर मात्र डॉट चेंडू टाकताना गोलंदाज तुम्ही पाहताय ओमकार पाटील. चेंडू संपलेत. क्रमांक 5, एक बॉल बाकी असेल आता उर्वरित या षटकामधील. षटक पहिलं. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. मेगा फिनाले तुम्हाला पाहायला मिळतंय. सरपंच ट्रॉफी आणि या सरपंच ट्रॉफीची मेगा फायनल
एका बाजूला अजनबी स्पोर्ट्स ओळे तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 आई रायबादेवी क्रिकेट संघ रावे. असे दोन संघ आपण पाहिलेत. दोन संघाचा खेळ इथून पाहायला मिळतोय. परंतु षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमकारनं खर्च केल्या 14 धावा आणि 1 सफलता मिळवली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा ओमकारनं खर्च केल्या. षटक क्रमांक अंतिम आता फेकण्यासाठी तयार होत आहेत गोलंदाज हर्षद मोकल. हर्षद मोकल आता सज्ज होताना पाहायला मिळतील गोलंदाजी करण्यासाठी. समोर बॅट्समन तुम्ही पाहताय सूरज. सूरजला पण पाहू शकाल. चला मास सुरू करा. हर्षद मोकल गोलंदाज आणि सूरज त्याच्या समोर. नवीन फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आलाय नॉन स्ट्राईक एंडला. संयम पाटील. पहिला बॉल षटक क्रमांक 2 मधील. या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून सक्सेसफुली स्ट्रोक कन्वर्ट झालाय. यशस्वी झालाय आणि इथून येतोय बाट. आपण पाहताय बॅट्समन होते सूरजच्या बाट मधून आलाय षटकार. धावसंख्या 6 तब्बल टोटल धावफलकावर जोडली जातीये ती 20 धावा. 20 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 शेवटचं अंतिम षटक आणि 20 धावसंख्या. हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. या बॉलवर एक सिंगल रन्स घेतली. सिंगल आता टीमची धावसंख्या 21. आमचे निकेश पाटील रवेगावचे सुपुत्र एक उत्कृष्ट स्कोरर. ते सुद्धा खूप साऱ्या स्पर्धा कव्हर करताना सातत्याने आपण पाहत असतो. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. सध्या स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद मोकल. यावेळेला आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे अगदी 30 यार्डच्या आतमध्ये फिल्डर चेंडूला फील्ड करतील आणि तत्पूर्वी मिळवली सिंगल. एक सिंगल आली. धावसंख्या आता टोटल जोडली 22 या अंकावर. बॉल झालेत खर्च या षटकामधील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ उर्वरित आता शिल्लक आहे. सर्व आमचे परशा ग्रुप मेंबर्स 70 मेंबर या ग्रुपमध्ये आहेत आणि प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून या स्पर्धेला अगदी एन्जॉय करतायत. त्या सर्वांचं स्वागत. बॅक टू द बॉलर. परंतु ऑन साइडला आपण पाहतोय लॉंगॉन मध्ये फिल्डर. चांगली फिल्डिंग. रन्सचा प्रयत्न. सेकंड कॉल. सेकंड साठी कॉल आणि या बॉलवर आता पंच धावा.
चला 2 धावा. चला मॅच सुरू करायची आहे. आयोजकाकडून सूचना येते आम्हाला. चला मॅच कंटिन्यू करायची आहे. सूचना येते आम्हाला. मॅच सुरू करायची. ओमकार सूचना येते आम्हाला. आयोजक सांगतायत. चला सामना सुरू करा. मेगा फायनल. रन्स 2, धावसंख्या 24 धावा. 24 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. चेंडू आता बाकी असतील. उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. चला 2 बॉल बाकी. आणि पाहायला मिळतीये. आणि या बॉलवर धावा नाहीये. चला सज्ज होऊया. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला हा बॉल बॅकअप दिलाय, परंतु या बॉलवर आता रन्स कंप्लीट. धावसंख्या टोटल जोडली 26 धावा. येणारे बॉल 12 चेंडू आणि टार्गेट ठेवलंय 27 धावा. थँक्यू सो मच शेखरजी पाटील सर. जमलेल्या तमाम अगदी या सकाळ सत्रामध्ये सहर्ष स्वागत असणाऱ्या परशा ग्रुप आयोजित शिरढोण पुरस्कृत दमदार सरपंच चषक तुम्ही पाहताय. आणि अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमधील अंतिम सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे 12 बॉल आणि 27 धावींची सध्या गरज आहे. एका बाजूला टीम पाहिलं तर भूमी 11 रायबा देवी रावे संघ असणार आहे, तर त्यांच्या अगेन्स्ट अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ झालाय संपन्न. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमधील बहुमान कुठल्या संघाला असेल? पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी 2 संघ सध्या दावेदार आहेत, परंतु आता त्या 2 संघादरम्यान एक संघ या दमदार सरपंच चषकामधील पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असणार आहे? यासाठी पाहायला गेलं तर काटेकोर उत्तर सध्या दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतील. अजित मुंगाची अँड कंपनी एका बाजूला टीम पाहिलं तर अगदी ओमकार पाटील अँड कंपनी पाहायला मिळेल. सध्या 2 दिग्गज खेळाडू आणि 2 दिग्गज संघ या अंतिम मॅच मध्ये सध्या लढताना पाहायला मिळतील. चला लगेच सलामीची जोडी भूमी 11 रायबा देवी रावे संघ आपण पाठवायची आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. अगदी पाहायला गेलं तर
कालच्या 2 3 4 रात्रीमध्ये अगदी पाहायला गेलं तर या संघानं स्वप्न पाहिलं गेलं होतं, जे प्रॅक्टिस केली होती अगदी पाहायला गेलं तर जे स्वप्न घेऊन अगदी या शिरढोण नगरीमध्ये दाखल झाल्या ती सत्यामध्ये सध्या उतरवण्यात दोन्ही टीमच्या माध्यमातून येतो आहे. परंतु एका पावलाने सध्या दोन्ही संघ पिछाडीवर असणार आहेत. कारण की नेहमी पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाला फार महत्त्व दिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नेहमी ज्या ज्या वेळेला स्पर्धा संपन्न होत्या त्या वेळेला फक्त चर्चा संपूर्ण प्रेक्षकांना राहते त्या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ कुठला आणि तो चर्चेत राहणारा संघ सध्या कुठला ठरला जाणार आहे. कारण की जशी स्पर्धा संपन्न होईल, जसं अगदी पाहायला गेलं तर सर्व खेळाडू आपल्या गावाला परतील, तसं अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक गावाच्या खेळाडूंना विचारलं जाईल की शिरढोणच्या नगरीमधील चॅम्पियन राहणारा संघ कुठला. यस, आणि या दोन्ही टीमचे पाठीराखे खेळाडू गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांना देखील आता सूट नसणारा. मॅच कुठलाही संघ जिंकू द्या, आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन फुल राडा घालू शकता. फक्त विकेटवर आपण जास्त डान्स करू नका, कारण की उद्या शिरढोण प्रीमियर लीग आहे आणि जे स्टंप आहेत ते देखील आपण ठेवून द्या, अन्यथा घेऊन जा. तुमच्यावर आम्ही सोपवतोय. कारण की जसं 9 असतील तसं SPL शिरढोण प्रीमियर लीगला सुरुवात होताना पाहायला मिळेल. परंतु जाऊया मॅचकडे. रफ अँड टफ सध्या पाहायला गेलं तर दोन्ही संघ आग ओकताना पाहायला मिळतील, कारण की नंबर त्यांना पहिला हवाय आणि त्यासाठी दोन्ही संघ आता इट का जवाब पत्थरनं देताना पाहायला मिळतील. 12 बॉल मध्ये सध्या करायच्या 27 धावा. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये, रावे गावाची आणबान शान ओमकार पाटील ऑन स्ट्राइक नाव. पहिलाच बॉल परफेक्ट बुद्ध्यामध्ये, उत्तर देता आलं नाहीये आणि दमदार सुरुवात अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाच्या बाजूने झाल्या. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. 11 मध्ये 27. ओहो, फटका चांगला पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर पोहोचल्यात बॉल खाली. वेगानं झपाट्यानं दुसऱ्या धावेला इथून धाव मात्र ओमकार पाटीलनं सध्या घेतल्या. धाव संख्या स्कोर कार्डवर पाहिलं तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर सध्या 2 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 25 धावा करायच्या दिव्य विजयासाठी येणारे 10 बॉल मध्ये भवितव्य दोन्ही टीमचं या स्पर्धेमध्ये राहणार आहे. अगदी पाहायला गेलं तर सायप्रीत लाईव्ह समित जे सकाळी मॉर्निंग मध्ये उठून अगदी पाहायला गेलं तर ही स्पर्धा पाहतात ना, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. इनसाइड आउटला हा फटका थेट जातो आता फिल्डरच्या हातामध्ये. रातो केकातील सध्या ओमकार पाटील मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर डाऊन होते पहिला. प्रचंड मेहनत अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी परशा ग्रुपने घेतला. त्यांचा देखील आपण संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं अगदी आभार व्यक्त करूया. त्यांनी दाखवून दिला अगदी आम्ही जरी शर्यत प्रेमी असलो तरी आमच्या हृदयामध्ये नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटचं हे खेळ राहील आणि ही स्पर्धा मात्र साकार होताना देखील पाहायला मिळतोय. दमदार आयोजक पाहिलं तर सागर शेठ भोईर, ऋषिकेश शेठ भोईर पाहायला मिळतील. अभि भोईर असतील, कल्पेश भोईर असतील आणि संपूर्ण परशा ग्रुप पाहायला मिळेल. 9 बॉल मध्ये आता 25 धावा करायच्यात. 9 बॉल 25 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील सध्या दाखल झाल्यात. ओमकार पाटील बाद झाल्यात, परंतु रोहन पाटीलला नेतृत्व टीमचं करावं लागेल.
नेतृत्वाचा चांगला असेल तर कर्तृत्व आपोआप महान पाहायला मिळतील. परंतु हाही बॉल पाहिला तर थेट टाकला गेलाय बुंध्यामध्ये. फक्त बॅटचा आवाज आलाय आणि सध्या टाळ्यांचा आवाज येताना पाहायला मिळेल अजनबी स्पोर्ट्स औले टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु बॅटिंग रिव्ह्यू सध्या वाईट साठी रेफर केल्या तिसऱ्या पंचांकडे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमालीचा बॉल परफेक्ट बुंद्यावर पाहायला मिळतोय. हो ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. बॉल खाली पोहोचतील. फक्त सिंगल नच उत्तर द्यावं लागेल या मॅच मध्ये. सध्या धावा करायच्या, चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवायचा. दोन्ही संघ पाहायला गेलं तर रक्ताचं पाणी सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. झोपतोड केल्या, अगदी पाहायला गेले तर भूक देखील मोडली गेल्या. आणि या स्पर्धेसाठी अगदी पाहायला गेले तर अर्ध्या रात्रीमध्ये सध्या जागरण करून अंतिम मॅच खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज होताना पाहायला मिळतील. 7 मध्ये आता 24 धावा करायच्यात विजयासाठी. मारण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चाललाय. फ्लॅश स्लिपला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. बॅटची रेस लागल्या. डीप मध्ये हा बॉल जाण्यापूर्वी वाचवला गेला. आता समीकरण पाहिलं तर सध्या 4 धावा स्कोर कार्डवर लागतील. बॉल राहतील 6 आणि त्यामध्ये 23 धावांची गरज आहे. जयमल्लाल हॉटेलचे दमदार अगदी पाहायला गेलं तर प्रोप्रायटर पाहायला मिळतील जगदीश शेठ मुकादम आणि त्यांचा देखील आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांचा देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या पर्शा ग्रुप शिर्डोन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये अगदी पाहायला गेलं तर सायप्रीत लाईव्ह कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करूया. एकाच जागेवर बसून पाहायला गेलं तर तब्बल 4 रात्रीमध्ये प्रचंड मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतल्या. थंडी देखील आहे पाहायला गेलं तर, खाली देखील उतरणं म्हणा. एकाच जागेवर पाहायला गेलं तर कमर तोड अगदी पूर्णपणे पायांची हाडा देखील सध्या उत्तर देताना पाहायला मिळतील. आणि त्यांचं देखील कौतुक करूया, कारण की त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम आमच्या कॅमेरामॅननं केल्यात आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. कॅमेरामॅन तुम्ही पाहू शकता प्रकाश पवार, निखिल देखील असतील आणि शुभम वैभव आमच्या 4 कॅमेरामॅन आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आम्ही दमदार सरपंच चषकामध्ये अनिकेत देखील तुम्ही पाहताय. आमचे वाघमारे सर देखील असतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परंतु मॅच ती देखील महत्वाची आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हर मधील पाहिला तर सध्या डॉट येताना पाहायला मिळेल. बॉल राहतील 5 आणि त्यामध्ये 23 धावांची गरज आहे. का सहजासहज इथून अजनबी स्पोर्ट्स औले टीमच्या बाजूनं पाय वाखवले जातील का? भूमी 11 रायबा देवी रावे संघाचं आशीर्वाद या टीम जवळ आहे. परंतु हा फटका मिस टायमिंगचा आहे आणि यस टेक केला असेल. आणखीन एकदा दुसऱ्या खेळाडूचा संपेल इथून प्रवास आणि फलंदाज रायबा देवी रावे संघानं आणखीन एक गमावला. विकेट नंबर 2 होईल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजा. शर्यत संपलेली नाहीये, कारण की जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये ना, तोपर्यंत विजय कुठलाही संघ मात्र संपादित करणार नाहीये. 4 मध्ये आता आवश्यकता ती टोटल 23 धावांची. धावा होऊ शकतात, परंतु करण्याची आता जिम्मेदारी या फलंदाजाच्या खांद्यावर असणारा किरण पाटील. सध्या आशेचे किरण दाखवतील का? परंतु नाहीये. आशेचे किरण आता इथून मावळताना पाहायला मिळतील. 1 मोर विकेट डाऊन. मॅच सध्या अजनबी स्पोर्ट्स
ओवळे संघाच्या बाजूने, कारण की आता 23 इक्वेशन 3 मध्ये पूर्ण करायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर नवीन सूर्योदय होताना पाहायला मिळेल. टीम सध्या तुम्ही पाहताय फिल्डिंग करणारा अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, यामध्ये कधी काय होईल हे सांगणं कुणालाही जमलं नाहीये आणि यापुढे देखील जमणारही नाहीये. कारण की एकमेव क्रिकेटचा हा खेळ तुम्ही पाहताय 3 मध्ये 23 ची गरज. ओहो, या बॉलिसला फिंगर रोल करताना पाहायला मिळतील. सध्या इथे खवळला गेलाय फलंदाजाला. 2 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. मॅच सध्या पाहायला गेलं तरी इथून थोडीशी वन साइडेड होताना पाहायला मिळेल, कारण की अपेक्षित फायनल मॅच रफ अँड टफची होती. परंतु सध्या इथून वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतील टीम अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ. काय कमालीचा झेल टिपला गेलाय अफलातून, अनबिलिव्हेबल. आता इथून उत्साह, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स देखील वाढलं जाईल. परंतु 12th मॅन देखील आता खुश असतील, कारण की पाहायला गेलं तर टीम आता चॅम्पियन होण्याच्या दिशेनं चालल्या. 1 मध्ये 23 करायच्यात. आता या धावा होणं थोडंसं अशक्य आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आहे. अशक्य कुठल्याही गोष्टी नाही आहेत, शक्य होऊ शकतात. परंतु आता गोलंदाजी जर इथून चुकीची राहिली ना, तर मॅच देखील इथून पलटू शकते. भूमी 11 रायबा देवी रावे संघाच्या बाजूनं 1 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. जर डॉट आला तर इथून पाहायला गेलं तर अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहणार आहे. हा बॉल चाललाय पाठी मागे, परंतु या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. इथून